नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी आपल्या आईच्या सुप्रियाच्या मांडीवरती डोकं ठेवून शांतपणे झोपलेली असते. कारण ती वाईट स्वप्न बघितल्यामुळे घाबरलेली असते. तेव्हा सुप्रिया तिला शांतपणे इथे झोपवण्याचं काम करत असते. तेवढ्यातच ईश्वरीचा 6:30चा अलार्मसुद्धा वाजतो. तेव्हा इथे सुप्रिया तो बंद करून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला राकेशचं सत्य सांगण्यासाठी अर्णव आपली गाडी घेतो आणि लगेचच निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता 6:45चा 6:45 अलार्म इथे ईश्वरीने लावलेला असतो. कारण का, जर 6:30ला नाही उठता आलं तर 6:45पर्यंत उठता येईल, म्हणून तिने 2 अलार्म लावलेले असतात. तेव्हा सुप्रिया तो सुद्धा बंद करते, कारण ईश्वरीला जाग येऊ नये म्हणून. कारण ईश्वरीची तब्येत ठीक नसल्यामुळे रात्री तिची झोप झालेली नसते आणि म्हणूनच इथे सुप्रिया 6:45चा अलार्मसुद्धा बंद करून ठेवते आणि म्हणते, इशू पण ना, 2-2 अलार्म लावायची काय गरज होती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला काही करून राकेशचा खरा चेहरा ईश्वरीच्या समोर आणायचा असतो आणि त्यामुळे तो आता गाडी घेऊन सगळ्यात आधी ईश्वरीला भेटायला जात असतो. तर प्रेक्षकांनो, इथे अंजली खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटत असतं सगळं काही ठीक असेल ना. तेवढ्यातच इथे राकेश आलेला असतो. येताना दुधाचा ग्लास घेऊन आलेला असतो, कारण त्याच्यामध्ये औषध मिक्स करून त्याला इथे आता अंजलीला द्यायचं असतं. त्यानंतर इथे राकेश म्हणतो, अंजली. तेव्हा अंजली मागे वळून राकेशकडे बघते आणि म्हणते, अहो अहो तुम्ही आलात का, मला किती काळजी वाटत होती. आणि ती राकेशला मिठी मारते. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली अगं मी एकदम ठीक आहे, काय झालं, तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस. तेव्हा अंजली म्हणते, अहो काल रात्री आपलं बोलणं झालं आणि त्यानंतर मला तुमची खूप काळजी वाटत होती. ठीक आहात ना तुम्ही. आणि हे काय लागले तुम्हाला एवढं, काय झालं सांगा ना, हे तुमच्या चेहऱ्याला इतकं काय लागले. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली अंजली तू शांत हो. हे बघ तू शांत हो. अगं तुला तर माहिती आहे ना, मी अशा काही गोरगरिबांच्या केसेस घेतो, त्यामुळे कितीतरी दुश्मन आहेत माझे आणि मग ते असे माझ्यावरती अटॅक करत असतात. काही गुंड लोक काल रात्री आले होते आणि त्यांनी माझ्यावरती अटॅक केला. बरं झालं तिथे अर्णव आला आणि अर्णवने योग्य वेळी येऊन माझा जीव वाचवला. तो अजिबात काळजी करू नको. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हे बघा तुम्ही एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, तुम्ही आता अशा केसेस घ्यायच्या नाही ज्याच्यामध्ये तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. अजिबात अशा केसेस घेऊ नका. मला किती काळजी वाटत असते माहिती आहे का तुम्हाला. काल रात्रीपासून मी झोपलेली नाही आहे. मला असं वाटत होतं तुम्ही ठीक असाल ना, चिंटू ठीक असेल ना. तुम्हाला माहिती आहे तुम्ही असे अचानकपणे निघून जाता, मला खूप काळजी वाटत असते तुमची. काल रात्रीपासून मला डोळ्याला डोळा नाही आहे, कधी तुम्ही परत येत आहे म्हणून तुमची वाट बघत होते. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, हे बघ अंजली, तू नको गं माझी इतकी काळजी करत जाऊस. तुला तर माहिती आहे ना, तुझा नवरा लोकांची इतकी मदत करतो की कितीतरी लोक माझे दुश्मन झालेले आहेत, माझ्यावरती राग ठेवून असतात. आता इथे मला मारलं, त्या लोकांनी माझ्यावरती अटॅक केला. काही लोक असतात जे माझी आता फसवणूक करतील, मला स्वतःलाच ते लोक आता फ्रॉड समजतील, माझी बदनामी करतील. तुला असं सुद्धा सांगतील की माझं लग्न झालेलं असतानासुद्धा माझं बाहेर अफेअर आहे, बरोबर की नाही. बदनामी करायला काय, लोक काही करतील. अंजली म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही, तुम्हाला खरंच असं वाटतं मी लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन. अहो माझा तुमच्यावरती खूप विश्वास आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, आहे ना. तेव्हा अंजली म्हणते, हो अगदी मी देवाला जितकं मानते ना, देवा इतकाच माझा तुमच्यावरतीही विश्वास आहे, कळते का तुम्हाला. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, बरं ठीक आहे, तुम्ही जा फ्रेश होऊन या, मी तुमच्या नाश्त्याची व्यवस्था करते. तेव्हा इथे अंजली जात असताना तिला थोडं चक्कर आल्यासारखं होतं. तेव्हा अंजली इथे आता डोक्याला हात लावते. तेव्हा लगेच राकेश म्हणतो, काय झालं अंजली, चक्कर आली ना तुला. तू आहे ना अजिबात स्वतःकडे आहे ना लक्ष देत नाहीस, सारखी आमची काळजी करत असतेस आणि स्वतःकडे लक्ष कधी देशील. अंजली तू आता आई होणार आहेस, स्वतःकडे लक्ष द्यायला नको का, जास्तीत जास्त काळजी घ्यायला नको का. हे घे बरं, मी तुझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन आलो आहे. मला माहितीच होतं तू अजून काहीही खाल्लं नसशील,
घे बरं दुधाचा ग्लास घे आणि दूध पी आणि शांत राहा. तेव्हा इथे अंजली दुधाचा ग्लास घेते, 2 घोट दूध पिते आणि म्हणते, ठीक आहे, आता मला बरं वाटते. अहो किती काळजी कराल तुम्ही माझी. आणि तेवढ्यातच इथे ती राकेशच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि तिला आपल्या भावाची आठवण येते. ती म्हणते, अहो तुम्ही आलात, चिंटू तुमच्याबरोबरच होता ना, मग तो कुठे आहे सांगा ना, तो कुठे आहे? चिंटू, चिंटू कुठे आहेस तू? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अगं हो हो अंजली, तो आला असेल, नाहीतर त्याला फोन कर ना. तेव्हा अंजली म्हणते, तुम्ही आलात मग चिंटू कुठे आहे आणि मग तो मला भेटायला कसा आला नाही? असे बरेचसे प्रश्न अंजलीला पडलेले असतात. प्रेक्षकांनो, अर्णवची गाडी ईश्वरीच्या घरासमोर पोचते. अर्णव गाडीतून उतरतो आणि इथे दरवाजा नॉक करायला जाणार तेवढ्यातच अंजलीचा फोन आलेला असतो अर्णवला. तेव्हा इथे अंजली काळजीने अर्णवला फोन करते. आता इथे दरवाजा नॉक करू की ताईचा फोन उचलू असं त्याला झालेलं असतं. तो म्हणतो, ताईचा फोन, नक्कीच काहीतरी गडबड तर नाही आहे ना. म्हणून तो घाईघाईने फोन उचलतो आणि म्हणतो, हां ताई बोल ना. अंजली म्हणते, चिंटू कुठे आहेस तू? सांग बरं मला. मला किती काळजी वाटते तुझी. तू आत्ताच्या आत्ता घरी ये बरं. मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. प्रेक्षकांनो, इथे राकेशने जाणून बुजून अंजलीला अर्णवला फोन करायला सांगितलेला असतो. कारण राकेशला माहिती आहे अर्णव जाऊन जाऊन जाणार कुठे? तो सगळ्यात आधी ईश्वरीच्या घरी जाणार, ईश्वरीला माझं सत्य सांगण्यासाठी आणि त्याचबरोबर तिच्या घरच्या लोकांनासुद्धा सत्य सांगण्यासाठी. तेव्हा काही करून अर्णव घरी आला पाहिजे असं राकेशला वाटत असतं. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू हे बघ कुठे आहेस तू? मला तुझी खूप काळजी वाटते. तू आधी घरी ये बरं. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई काय झालं? तू ठीक आहेस ना? तू ओके आहेस ना ताई? तेव्हा अंजली म्हणते, मी एकदम ठीक आहे, पण तू आधी घरी ये बरं. मला यांनी सगळं काही सांगितलं आहे. तू घरी ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, बरं बरं ठीक आहे ताई, मी येतो आहे. मी महत्त्वाच्या कामात आहे, पण मी येतो आहे, थांब. तेव्हा इथे अंजली म्हणते, लवकर ये, मी तुझी वाट बघते. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली काय झालं? अर्णव येतो आहे ना? तेव्हा अंजली म्हणते, हो, तो एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये होता, पण मी त्याला सांगितलं आहे की तू घरी ये म्हणून मला तुझ्याशी बोलायचं आहे, तेव्हा तो लगेच येतो आहे असं म्हणाला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय करू? ईश्वरीच्या घरी जाऊ का? तिला राकेशचं खरं रूप सांगायला की आधी ताईकडे जाऊ, ती काय बोलते ते बघायला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आधी आपल्या ताईकडे जातो, कारण त्याला अंजलीची जास्त काळजी वाटत असते, म्हणून तो घरी निघून जातो. तोपर्यंत इथे ईश्वरीला आता जाग आलेली असते. ईश्वरी झोपून उठताना म्हणते, अरे देवा किती वाजले? चला आता निघायला हवं, खूप उशीर झाला ना. तेव्हा इथे आज मी इतका वेळ कशी काय झोपले? तेव्हा नम्रता म्हणत असते, आता आमच्या इशू बाळाला आईच्या मांडीवरती आईच्या कुशीत अशी काही झोप आली होती, मग आमच्या इशू बाळाला कोण उठवणार? मग तुला झोपू दिलं होतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ताई अगं उठवायचं ना मला. आपल्याला इथे किचनमध्ये जायला मग उशीर होतो. तुला माहिती आहे ना, क्लाउड किचनमध्ये आपल्याला किती ऑर्डर येतात. आता बघ किती उशीर झाला. तेव्हा ती इथे पांघरुणाची घडी वगैरे करत असते. ती उठायला जाणार तेवढ्यात तिलासुद्धा चक्कर येते. तेव्हा नम्रता म्हणते, इशू अगं कशाला घाईघाई करतेस तू? चक्कर आली ना तुला? बस बरं इथे बस. तेव्हा नम्रता तिच्या डोक्याला हात लावते, तर इशूला ताप असतो. नम्रता म्हणत असते, इशू अगं किती ताप आहे तुला? एवढा ताप कसा काय आला? आई लवकर इकडे ये. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, ताई अगं एवढं काही नाही झालं आहे, एवढी कशाला टेन्शन घेतेस तू? मी ठीक आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणते, आई अगं लवकर इकडे ये बरं. तेव्हा नम्रताला आता सकाळी कळलेलं असतं की इशूला ताप आहे, पण इथे सुप्रियाला तर रात्रीपासूनच माहिती असतं. सुप्रिया म्हणते, काय गं नमू काय झालं? तेव्हा नम्रता म्हणत असते, आई अगं इशूला बघ ना किती ताप आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, हो मला माहिती आहे, रात्रीपासूनच तिचं अंग गरम आहे, म्हणून तर मी तिच्याजवळ बसूनच होते ना. काळजी करू नको. तू एक काम कर बरं नमू, जा डॉक्टरांकडे आणि जाऊन जरा नंबर लावून ये. नंबर लावला ना की आपण गेल्या गेल्या लगेच इशूला घेतील. तेव्हा नम्रता म्हणते, हो आई ठीक आहे, मी लगेचच जाते नंबर लावायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणते, आई अगं एवढं सगळं करायची काय गरज आहे? डॉक्टर वगैरे नको गं, मी एकदम ठीक आहे. एवढं मला काही झालेलं नाही आहे. एखादी गोळी घेतली तर मला बरं वाटेल ना. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही हां, अजिबात नाही. अशा न विचारता गोळ्या घ्यायच्या नाही.
आणि ताप आल्यानंतर तापावरती योग्य तीच गोळी घ्यायची, तरच आपल्याला बरं वाटतं ना. अजिबात काळजी करू नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीचा फोन आल्यानंतर अर्णव काही सावकाश घरी येतोय का? अर्णव सगळ्यात आधी आपल्या घरी पोचलेला असतो आणि जाऊन आपल्या बहिणीला भेटतो. तेव्हा इथे लगेचच अंजली म्हणत असते, चिंटू, मला तुझी खूप काळजी वाटत होती. यांनी मला सांगितलं की त्यांच्यावरती जेव्हा गुंड्यांनी हल्ला केला तेव्हा तू त्यांना वाचवायला गेलास ना. बरं झालं तू तिथे गेलास आणि त्यांना वाचवलंस. अरे, मला तुझी काळजी वाटत होती ना. तू आल्या आल्या मला भेटायला येतोस आणि आज आला नाहीस, रात्रभर घरी नव्हतास, म्हणून मला तुझी काळजी वाटली आणि म्हणून मी तुला घरी बोलावून घेतलं. बाकी काही नाही. आता तुला डोळे भरून बघितले ना, आता मला बरं वाटतंय. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ताई, तुला माहिती आहे ना तू माझ्यासाठी काय आहेस? मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, माहिती आहे ना तुला? तेव्हा अंजली म्हणते, हो मला माहिती आहे ना. तुझा माझ्यावरती किती जीव आहे हे मला माहिती नाही आहे का? तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस. तेव्हा अर्णव म्हणतो, मी तुझ्यासाठी एखाद्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तेव्हा इथे आता राकेश येतो आणि राकेशला कळून चुकलेलं असतं की अंजलीसाठी अर्णव किती इमोशनल फूल आहे ते, म्हणजे अगदी फुलच म्हणायला हवं. इथे अंजलीसाठी अर्णव मूर्ख बनायला सुद्धा तयार होतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेशला कळलेलं असतं अंजलीसाठी अर्णव काहीही करू शकतो. तो अंजलीला अजिबात दुःखात बघू शकत नाही. तिला त्रास होईल असं तो काही करणार नाही हे राकेशला माहिती असतं. म्हणूनच तो इथे आता जास्त शहाणपणा करत मुद्दामूनच अर्णवला भडकवण्याचं काम करत असतो. तेव्हा इथे अर्णव आता बसलेला असताना राकेश तिथे येतो आणि म्हणत असतो, काय काय चाललंय दोघा बहिणी भावांचं? खूपच जास्त पर्सनल सुखदुःखाचं बोलणं सुरू आहे वाटतं. मी येऊन तुम्हाला दोघांना डिस्टर्ब तर केलं नाही ना? तेव्हा अंजली म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही आम्हाला दोघांना का बरं डिस्टर्ब कराल? तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली, मला माहिती आहे तुझा माझ्यावरती खूप जीव आहे, तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे, हे सुद्धा मला माहिती आहे. पण खरं सांगू का अंजली, चिंटू आहे ना अर्णव, अर्णवचं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे. म्हणजे भाऊ असावा तर अर्णवसारखा असावा, नाही का? तेव्हा इथे अर्णव गप्पच बसतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, पण नवरा म्हणून मी कसा आहे अंजली? तेव्हा अंजली म्हणत असते, नवरा म्हणून तुम्ही तर खूपच जास्त चांगले आहात. म्हणजे तुमच्यासारखा नवरा मला शोधूनसुद्धा सापडला नसता. काय चिंटू, बरोबर ना? अहो देवासारखे आहात तुम्ही मला. देवासारखी मानते मी तुम्हाला, तुमची पूजा करते. तेव्हा राकेश म्हणतो, अर्णव, खरं खरं सांग, म्हणजे अगदी मनापासून सांगा, खोटं बोलू नकोस अजिबात अंजलीच्या समोर. अंजलीला माझ्यासारखा नवरा शोधून तरी सापडला असता का रे? खरं खरं सांगा, मी तुझ्या उत्तराची वाट बघतोय. तेव्हा इथे अर्णव अंजलीकडे बघतो आणि म्हणतो, नाही, नसता मिळाला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश म्हणतो, बघ, म्हणजे अर्णवलासुद्धा असंच वाटतं की तुला माझ्यासारखा एवढं प्रेम करणारा, तुझी इतकी काळजी घेणारा नवरा नसता मिळाला असं त्यालाही वाटतंय. पण मला असं वाटतं की माझ्यापेक्षा कितीतरी चांगला अर्णव आहे, तुझा भाऊ, जो तुझ्यावरती खूप जीव टाकतो. म्हणजे तुला काहीही होऊ देणार नाही तो. त्याला तुझी इतकी काळजी वाटते ना, तो तुला काहीही होऊ देणार नाही. तुझ्यासाठी वाटेल ते करेल, बरोबर की नाही? तेव्हा अंजली म्हणते, हो, मला माहिती आहे. चिंटूचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. तो माझी खूप काळजी करतो. मला काहीसुद्धा होऊ देणार नाही आहे तो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते, तुम्ही मला सांगायची गरज नाही आहे. माझा भाऊ कसा आहे ना, ते मला अगदी बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ना, बघतोयस ना अर्णव, अरे तिला बरोबर माहिती आहे की तिचा भाऊ तिच्यासाठी काही करू शकतो. बरं चल आता अंजली, तू आधी खाऊन घे बरं, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आलो आहे. अगं तू स्वतःची काळजी घे. तुझ्या जीवाची काळजी आम्हा सगळ्यांना आहे, कारण तुला काही झालं तर आम्हाला कुणालाच ते आवडणार नाही, बरोबर की नाही अर्णव? तेव्हा अंजली, तू खाऊन घे बरं, तुझ्या जीवाची काळजी आता मलाच घ्यावी लागणार आहे, हो की नाही अर्णव? तेव्हा इथे अर्णव आता जायला निघतो. तेव्हा राकेश म्हणत असतो की अंजलीला काही झालेलं अर्णवला अजिबात चालणार नाही आहे, बरोबर की नाही? म्हणून अंजलीला इथे जास्त त्रास द्यायला नको, तिला जे माहीत नाही ते सांगायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव त्याच्याकडे बघायलाच लागतो. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अंजली खरंच, पण तुझा भाऊ आहे ना, खूपच जास्त साधा भोळा आहे गं. म्हणजे तुझ्यावरती त्याचं इतकं प्रेम आहे,
तर तू तुझ्यासाठी वाटेल ते करू शकतो, बरोबर की नाही? तेव्हा इथे अंजली म्हणते, हो मला माहिती आहे. म्हणजे तो इथे खूपच जास्त इमोशनल आहे. मलासुद्धा असा साधा भोळा शांत अर्णव खूपच जास्त आवडतो. तुझा हा स्वभाव मला खरंच खूप आवडतो अर्णव. तू असाच राहा. जास्त इथे बोललेलं मला खरंच आवडत नाही. तेव्हा इथे अर्णव आपल्या बहिणीच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि म्हणत असतो, ताई तुला माहिती आहे ना, तुझा भाऊ नेहमी तुझ्याबरोबर आहे. तुझ्या सुख-दुःखात नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, हे तुला बरोबर माहिती आहे ना? तेव्हा अंजली म्हणते, हो चिंटू, मला माहिती आहे. तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस, मला माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णवला आता राकेशला दाखवून द्यायचं असतं, की मी माझ्या बहिणीसाठी काहीही करू शकतो आणि तो आपल्या मनामध्ये म्हणतो, की राकेश, माझ्या शांत राहण्याला माझा वीकनेस समजू नको, माझा दुबळेपणा समजू नको. एखादी वेळ तरी अशी नक्की येईल, जेव्हा मी माझ्या बहिणीला तुझ्यापासून इथे प्रोटेक्ट करेन, तुझ्यापासून तिला बाजूला करेन आणि सत्यसुद्धा सांगेन. तेव्हा मात्र मी तुला माझ्या बहिणीच्या आयुष्यामध्ये राहू देणार नाही, असं अर्णव स्पष्टपणे आता आपल्या मनाला सांगतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आता डॉक्टरकडून घरी आणलेलं असतं. तेव्हा सुप्रिया येते आणि म्हणते, आलात का तुम्ही? तेव्हा संजय काका म्हणतात, काय गं इशू, कसं वाटतंय आता तुला? बरं वाटतंय ना? तेव्हा इशू म्हणते, हो बाबा, आता मला बरं वाटतंय. काय म्हणाले डॉक्टर? तेव्हा नम्रता म्हणते, डॉक्टरांनी स्ट्रिक्टली आराम करायला सांगितलं आहे. तेव्हा इथे इशू म्हणते, आणि ताई, एक डोस घेतल्यानंतर बरंही वाटेल असं सुद्धा म्हणालेत ना डॉक्टर? ते पण सांग. एक डोसनंतर मला बरं वाटणार आहे. तेव्हा संजय काका म्हणतात, अगं हो, पण स्ट्रिक्टली आराम करायला सांगितलं ना तुला, मग आधी आराम करायचं, कळलं का? तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू बाळा, आराम करायला सांगितले ना, जा बरं तुझ्या रूममध्ये आराम कर. मी तुझ्यासाठी मस्त असा छान आल्याचा चहा करते, तुला खूप आवडेल, जा. तेव्हा इथे ईश्वरी रूममध्ये जाताना तिला अर्णवच्या आवाजाचा भास होतो. तिला मागून अर्णव विचारतोय, काय मी सिंदूर, कशी आहेस तू, बरं वाटतंय का? असा तिला भास होतो. तेव्हा ती मागे वळून अर्णवकडे बघते. तेव्हा सुप्रिया म्हणते, काय गं, काय झालं? कुणाला बघतेस? कोणी येतंय का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही आई, मला कुणीतरी आवाज दिला असं भास झाला मला. तेव्हा नम्रता म्हणते, अच्छा, म्हणजे कुणीतरी येणार आहे असं वाटतंय का तुला? कोणाची तरी आठवण येते वाटतं, फोन करून बोलून घ्यायचं का? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नमो, आता तुला राकेशजींवरून ईश्वरीला चिडवायची गरज नाही आहे हां. तर खरं तर इथे नम्रता अर्णववरून इथे ईश्वरीला चिडवत असते, राकेशवरून नाही. तर इथे अर्णवचा भास झाला आहे की काय इशूला, असं नमूला वाटत असतं. तेव्हा इथे ईश्वरी आता इकडे तिकडे बघत असते. तिला असं वाटतं अर्णवनेच तिला हाक मारली आणि ती आपल्या मनालाच म्हणते, की मला असं का वाटलं की इथे अर्णव सर आलेत म्हणून. अर्णव सर ठीक असतील ना? अर्णव सरांच्या आवाजाचा मला का बरं भास झाला असेल, असं ती म्हणून आपल्या रूममध्ये जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुप्रिया म्हणत असते, काय हो, आपण ईश्वरीला बरं वाटत नाही आहे, हे राकेशजींना फोन करून सांगूया का तिच्या तब्येतीबद्दल? तेव्हा इथे पुन्हा ती म्हणते, नाही नको, एवढं काही झालेलं नाही आहे, नॉर्मल ताप तर आहे ना. ती म्हणते, हे सांगण्यापेक्षा आपण राकेशजींना फोन करून सहाने गुरुजींच्या तब्येतीची चौकशी करूया. कारण उगाच राकेशजींना असं नको वाटायला की आपण फक्त वरवर त्यांना फोन करतोय म्हणून. जाऊन आपण त्यांना बघूनसुद्धा आलं पाहिजे की राकेशजी कुठे राहतात, सहाने गुरुजी कुठे राहतात, त्यांची तब्येत ठीक आहे ना, त्यांचं गावसुद्धा बघू, त्यानिमित्ताने घर बघू, कुठे राहतात ते कळेल, असं संजय काका आता सुप्रियाला म्हणत असतात. तेव्हा आपण आता राकेशजींना फोन करून त्यांच्या घरी जाऊया, असं इकडे संजय काका म्हणालेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव त्याच्या रूममध्ये येतो. अर्णवला इथे जोरजोरात रडावंसं वाटत असतं. त्याला खूप दुःख झालेलं असतं. अर्णवला इथे खूप मोठा धक्का बसलेला असतो. राकेशचा खरा चेहरा कळल्यानंतर तेव्हा तिथे मामा येतात आणि अर्णवच्या खांद्यावरती हात ठेवतात. तेव्हा अर्णव म्हणतो, मामा, काय सांगू तुला? तेव्हा इथे मामा म्हणतात, काही सांगू नको मला, मला सगळं काही कळलं आहे. काल रात्री तू घरी आला नाहीस, रात्रभर मी तुझी वाट बघत होतो, पण तू आला नाहीस. तेव्हाच मला कळलं आणि सकाळी जाऊन मी पाटीलला भेटलो. पाटीलला भेटल्यानंतर त्याने मला सगळं सत्य सांगितलं आणि तेव्हा मला कळलं की इथे राजेश
आणि राकेश दोघेजण एकच आहेत आणि एक नंबरचा हा राकेश फ्रॉड माणूस आहे. ते मला कळलं आहे. आपल्या अंजलीच्या आयुष्यात तिला फसवायला आला आणि आता त्याचा खरा चेहरा आपल्याला कळला. आपण आंधळेपणाने त्यांच्यावरती इथे विश्वास ठेवला रे, खूपच आंधळा विश्वास ठेवला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मामा यातलं आपल्याला ताईला काही सांगायचं नाही आहे. ताई आणि आजीला सध्या तरी काही सांगायला नको, कारण त्या दोघींना खूप मोठा धक्का बसेल. आजीलासुद्धा या वयेत हा धक्का सहन होणार नाही. आणि आकाशलासुद्धा सांगायला नको, कारण आकाश हा खूपच जास्त इमोशनल आहे आणि त्याला इमोशन्सवरती कंट्रोल करता येत नाही. आणि जर आकाश काही बोलला तर तो राकेश आहे ना, तो आपल्या आकाशला काहीतरी करेल. म्हणून आकाशला या सगळ्यातलं काही कळायला नको. तेव्हा इथे मामा म्हणतात, आणि त्या वल्लरीलासुद्धा कळायला नको, नाहीतर ती वल्लरी आहे ना, अंजलीच्या समोरच त्या राकेशला काहीतरी बोलेल आणि मग अंजलीला त्या सगळ्याचा त्रास होईल. म्हणून त्या वल्लरीलासुद्धा काही कळायला नको. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, पण किती नीच माणूस निघाला ना हा राकेश. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, पण मामा आपल्याला आता रडत कुडत बसायचं नाही आहे. आपल्याला काही करून इथे त्या नालायकापासून, त्या नराधमापासून आपल्या ताईला प्रोटेक्ट करायचं आहे, नाहीतर तो ताईला काही करू शकतो. आपल्याला इथे खूपच जास्त अलर्ट राहावं लागणार आहे, ताईची काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे ते सगळं ठीक आहे, आपण आपल्या ताईची काळजी घेऊ, अंजलीची काळजी घेऊ. अरे पण त्या बिचाऱ्या ईश्वरीचं काय? त्या ईश्वरीचं लग्न त्या नराधमाबरोबर ठरलं आहे ना. त्यांना तर राकेशचा खरा चेहरासुद्धा माहिती नाही आहे. तिला कसं वाचवायचं आपण? तेव्हा इथे अर्णव आता ईश्वरीचा विचार करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता ईश्वरीच्या बाबांचं अर्णवबरोबर भांडण होतं. तेव्हा इथे संजय काका म्हणतात, तुझ्या आईवडिलांनी तुला हेच संस्कार दिलेत का? तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, माझ्या आईबद्दल बोलायचं नाही हां. मी आत्ताच सांगून ठेवतोय, आईचे संस्कार काढायचे नाही, नाहीतर मी विसरून जाईन की तुमचं वय झालं आहे. मी तुमचा अजिबात मान ठेवणार नाही. तेव्हा प्लीज, मी तुमच्या वयाचं भान ठेवणार नाही, असं काही बोलू नका. माझ्या आईबद्दल एक शब्द बोलायचा नाही. तेव्हा संजय काका म्हणतात, अरे काय रे तू, तुला इथे मोठ्या माणसांबरोबर बोलायची तरी शिस्त आहे का? काय हे तुझे संस्कार? आता इथे भेटला आहेस, पुन्हा मला भेटू नकोस हां, नाहीतर सोडणार नाही मी तुला. असं संजय काका आता अर्णवला बोट करून बोलत असतात. पहिल्याच दिवशी दोघांचं भांडण झालेलं असतं. तर इथे आता एक जो लॅम्प असतो, त्याच्यामध्ये टेबल लॅम्पमध्ये एक आता चीप ठेवलेली असते. ती चीप इथे राकेशला भेटते. इथे अंजलीच्या सिक्युरिटीसाठी ती चीप ठेवण्यात आलेली असते. तेव्हा राकेश म्हणतो, या मामा भाच्याला काय वाटलं, माझं काही लक्ष नाही आहे का या लोकांकडे? त्यानंतर इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्ही इथे? तेव्हा अर्णव म्हणतो, मी इथे तुझ्या तब्येतीची चौकशी करायला नाही आलो आहे मी सिंदूर, मी इथे तुझ्या लग्नाबद्दल बोलायला आलो आहे. प्लीज, हे जे काही तू लग्न करतेस ना, त्याबद्दल बोलायला आलो आहे, असं अर्णव ईश्वरीला म्हणतो.